श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सर्व भक्तांना श्री स्वामी समर्थ. चला तर मग आज आगळी वेगळी थोडीसे स्वामीच्या लीला आपल्याला ऐकावायच्या आहेत. तर स्वामीची सेवा करत असताना आपण सेवेकरी झालो. सेवा करत असताना आपण मन स्थिर ठेवून, मन चलबिचल न होऊ देता आपण एकाग्रतेनं आपण छान अशी सेवा करावी. ज्या वेळेला आपल्याला सेवा करत असताना आपल्याला वाटणार आहे की आपल्याला सुद्धा चांगलं वाटलं पाहिजे. आपण सेवा करत असताना आपलं मन सुद्धा त्याच्यामध्ये रमलं पाहिजे. आपल्याला त्याची गोडी कळली पाहिजे. ज्या पद्धतीनं मुंगळा ज्या पद्धतीनं गुळाला लागत असतो, गुळाच्या ढेपीपाशी ज्या वेळेला मुंगळे असतात, मुंग्या, लाल मुंग्या मोठ्या, का केलं तरी कितीही मारलं तरी ते मुंग्या जात नाहीत. का तर बाबा त्यांना ते चव लागलेली असते, गोडी लागलेली असते. तशी गोडी आपल्याला लागली पाहिजे. परमार्थ तो ऐसा पाहिजे बहु गोड, जैसा इक्षुदंड चवीना सोडी. ज्या पद्धतीनं परमार्थ करत असताना गोड असा परमार्थ पाहिजे. आपण ज्या वेळेला देवाचं नाव घेतो त्यावेळेला ज्या पद्धतीनं ऊसाची गोडी असते, ऊस मोठा झाल्यानंतर आपण सोलून खात असतो. सोलून खाऊन आपण टाकलेल्या चोत्यामध्ये सुद्धा गोडी असते. ज्या वेळेला ते टाकलेले, खाऊन टाकलेले किंवा रस काढून टाकलेले जे भेंड असतात त्याला सुद्धा गोडी असते. ते ज्या वेळेला आपण चुलीत घालतो, जाळतो, त्यावेळेला सुद्धा गोड असा श्वास येतो, त्याचा सुगंध गोड असा येत असतो. आणि रस काढून ज्या वेळेला पाक करतात तेव्हा सुद्धा ते गोडी सोडत नाही. पाक करून गुळ करतात तेव्हा सुद्धा गोडी सोडत नाही. बघा, तोडिता मोडिता सोलिता पिळिता, तोडिता मोडिता सोलिता पिळिता, अग्नीने जाळिता चवीना सोडे. तोडलं, मोडलं, सोललं, त्याला पिळलं आणि मग कढईमध्ये घालून अग्नीनं जाळलं सुद्धा तरी सुद्धा त्यानं चवी सोडलेलं नाही. त्या पद्धतीनं आपल्याला ह्या परमार्थाची आणि ह्या नामस्मरणाची गोडी लागली पाहिजे. अशीच गोडी लागली ज्या वेळेला नरसिंह सरस्वती आळंदीहून अक्कलकोटला आले. अक्कलकोटला आले असताना दुपारच्या वेळेला माधुगिरी मागायला गेले. मग त्यांच्यासोबत अनेक एक दोघं भक्त होते, ते सुद्धा माधुगिरी मागायला गेले. मग नरसिंह सरस्वतीला सुद्धा दक्षिणा द्यायला लागले. त्यांच्यासोबत ह्या भक्तांना पण दक्षिणा द्यायला लागले. मग एका स्त्रीच्या घरी गेला असता, असाच अधिक मास आलेला होता, धोंड्याचा महिना, आणि त्या स्त्रीला वाटलं की आपण दीपदान करावं. आणि तिने नरसिंह सरस्वती यांच्या हातामध्ये दीपदान केली. दिवा दिली असता ते दोन भक्त तसेच घेऊन गेले माधुगिरी मागायला आलेले. आणि हे जे नरसिंह सरस्वती होते, ह्याने त्या माऊलीच्या हातात तो दिवा परत दिला आणि सांगितलं की बाई, तू मला हे दीप दिलीस ना, खूप छान झालं आणि ते माझ्याकडे आला सुद्धा, तर आता हे दीप मी तुला देतोय. ते कशा करता देतोय? तू नाराज व्हायचं कारण नाही की बाबा मी दीप दिले महाराजांना आणि ते मला परत देत आहेत. तर तसं नाही. मी ज्या वेळेला माझ्याकडे दीप दिले ते मला पोहोचलं आणि मी ज्या वेळेला तुझ्या हातात देतोय ना, त्यावेळेला तुझ्या घरी पुत्र प्राप्ती होणार आहे. तुझ्या घरी दिवा येणार आहे, दिवा लागणार आहे, चांगला पुत्र प्राप्ती होणार आहे. म्हणून हे मी दीप तुला देत आहे.
मग त्या बाईला पण आनंद झाला आणि ते दीप घेतली आणि तिच्या घरी खरोखरच मुलगा झाला. आणि परत मग दुसऱ्या धोंड्याच्या महिन्यापर्यंत जाऊन आले नरसिंह सरस्वती. त्यावेळेला त्यांना त्या घरी मुलगा झाला. अनेक वर्षे त्यांच्या घरी पुत्रप्राप्ती नव्हती आणि पुत्रप्राप्ती झाल्यामुळं खूप आनंद झाला. आणि बघता बघता 3 वर्षे गेले आणि समोर जाऊन तीर्थयात्रेला जाऊन ज्यावेळेला नरसिंह सरस्वती आले त्यावेळेला त्या घरी आवर्जून गेले आणि त्या घरी बारशाचा मोठा कार्यक्रम लेकराचा होता. त्यावेळेला जाऊन खूप आनंद झाला आणि आनंदानं बारशाचा कार्यक्रम करून अक्कलकोटला परतले. मग राहिलेले ते 2 जे त्यांच्या सोबतचे होते त्यांच्याकडे ते दीप होता आणि अनेक मंडळी त्यांना दक्षिणा देत होते. त्यांना वाटलं बाबा आपण रोज माधुगिरी मागतो, आपण खातो आणि आपल्याला हे दीप, आपल्याला हे जे दक्षिणा देतात, हे जे मोहरा देतात, म्हणजे पैसे अगोदर सोन्याच्या मोहरा देतो ते हे जे आपल्याला दान देतात, हे आपण काय करायचं? तर आपण याची परतफेड केलं पाहिजे. आपण सुद्धा काहीतरी केलं पाहिजे. म्हणून त्यांनी काय केले की असे दिलेल्या सोन्याच्या मोहरा, कोणी चांदीच्या, कोणी सोन्याच्या, कोणी रुपयाच्या, जे काही दिलेले होते पैसे, ते सगळे पैसे एकत्र करून ठेवले आणि त्यांच्या मनामध्ये एक आलं विचार की बाबा आपण ह्या पैशाचं काहीतरी चांगलं कार्य केलं पाहिजे. काय करायचं? आपण कोणता उत्सव केला पाहिजे? आपल्याकडे कोणता कार्यक्रम घेतला पाहिजे? तर असं करता करता आपल्या सोबत असलेले नरसिंह सरस्वती गेले, तीर्थयात्रा करून आले आणि आपण कुठं नाही गेलो तर आता चला आपल्याला कुंभमेळ्याला जाऊ आणि तिथे काहीतरी ह्या पैशाचा आपण दान धर्म करू असा विचार केले. आणि मग त्यापैकी एक महाराज निघाले. एक महाराज तिथेच राहिले. तिघामधून एक महाराज तीर्थयात्रेला निघाले. कुंभमेळ्याला जाता जाता एका घरी मुक्काम पडला आणि त्या घरी गेले. त्या घरी जेवण करून, जेवायला छान केलं, जेवण केले, जेवण करून आराम केले महाराज. सकाळी उठून त्यांना आणखी पुढं जायचं. मग ज्या वेळेला आराम करत असताना हे पती पत्नी यांच्या घरी सुद्धा पुत्रप्राप्ती नव्हती. मग त्यांना वाटलं की हा महाराजाला जेवायला वाढल्यानंतर आपल्याला मूलबाळ होईल, ह्या आनंदानं त्यांना या महाराज म्हणून बसवून त्यांना जेवायला खायला वाढलं आणि आरामाची व्यवस्था केली आणि त्यांनी आराम केले. आराम करत असताना त्यांच्या मनामध्ये काय आलं? मला सांगण्याचा उद्देश एकच आहे की बाबा ज्या वेळेला आपण अंतःकरण स्वच्छ करून सेवा करत असतो, नुसतं अंतःकरण वरून साफ राहून, अंतःकरणातून साफ राहून वरून काही काही गोष्टी आपण जर दाखवलो, हे जर दाखवत गेलो तर सुद्धा आपल्याला कोणत्याही आपण जे काही कर्म करतो, जे काही आपण कार्य चांगलं करतो, पुण्य करतो, त्याचं फळ मिळणारच नाही. का? तर आपल्या जीवामध्ये, आपल्या मनामध्ये कुठंतरी थोडं तरी मलिन वृत्ती आपल्याकडे आहे असं समजायचं. मग तीच पद्धत इथं. मग ज्या वेळेला त्यांनी जात असताना त्यांच्या मनामध्ये एकच आलं की बाबा बुद्धी त्या नवरा बायकोला काय वाटलं की ह्यांची महाराजाची काठी कशी आहे बघावं. महाराजाकडे एक काठी होती आणि महाराज म्हटले की बाबा आपल्याकडे जे हे पैसे आहेत तर हे पैसे आपण गठोड्यात बांधून ठेवण्यापेक्षा आपण ही एक पोंग असलेली काठी घेतली आणि त्या काठीमध्ये ते सगळ्या मोहरा घातल्या आणि वर एक ढक्कन बसवलं आणि ते काठी घेऊन त्यांनी चाललेले होते. मग त्या काठीमध्ये ते मोहरा होत्या. मग ह्या पती पत्नीला वाटलं की बाबा आपण यांच्या काठीमध्ये काय आहे बघू, काठी किती सुंदर आहे हे बघू. मग घेतल्या हातात, ओझं लागायला लागली. ओझं लागत असताना समोर एक त्याला ढक्कन दिसलं त्यांना. मग म्हटलं ते खोलून तरी पाहावं मध्ये काय. खोलून पाहिले आणि असं उलटलं असता त्याच्यामधून सोन्याच्या मोहरा अनेक निघाल्या. खूप काही धन प्राप्ती झाली त्यांना. आणि ते मनात म्हणायला लागले बरं झालं, हे चांगलं झालं. पण आता आपण काय करायचं? आपण जर हे मोहरा काढून घेतो पण त्याच्यामध्ये आता रिकामा दिसल्यानंतर महाराजाला ओळखू येईल म्हणले आणि छोटे छोटे दगड आणून त्याच्यामध्ये टाकले, खडे टाकले आणि तशीच काठीला ढक्कन लावून बंद करून त्यांच्या शेजारी ठेवले. महाराज सकाळी उठले, ती काठी घेतले आणि पुढच्या गावाला निघाले. असं करत 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 त्यांनी कुंभमेळ्याच्या ठिकाणी गेले आणि तिथं सांगितलं बाबा काही माणसांना की बाबा मी सुद्धा माझ्याकडून काही लोकांना जेवण देणार आहे. तर संत मंडळी जे येणार आहेत ना त्यांना जेवण देणार आहे. तर तुम्ही सगळं काही जे लागणार आहे ते सगळं घेऊन या, अन्न अनुकूळ जे काही लागणार आहे ते घेऊन या
आणि त्याचे पैसे मी देणार आहे आणि मोहरा रूपामध्ये मी देणार आहे, खूप माझ्याकडे पैसे आहेत असं सांगितलं. मग तिथल्या लोकांनी घाई गडबडीने सगळं काही आणले, धन धान्य सगळं आणून मग जेवण्यासाठी सगळं काही केलं आणि म्हणलं महाराज आता त्यांना द्यायचेत पैसे मग द्या. त्यावेळेला त्यांनी काठीचं ढक्कन खोललं आणि बघितलं तर काय मधून दगड निघाले. आता करायचं काय? महाराजांनी ध्यान लावून पाहिलं की बाबा हे दगड कसे झाले, आपण तरी पैसे ठेवलो होतो. थोडंसं ध्यान देऊन पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हा जोडप्याने हे कार्य केलेलं आहे आणि त्या जोडप्यानं हे दोघं पतीनं हे काढून घेतलेलं आहे असं त्यांच्या लक्षात आलं. आणि आता आपण इथं काय सांगायचं, आपण आता इथं खोटं ठरतो असा विचार महाराजांनी केले आणि नदीमध्ये जाऊन आपला देह त्याग केला. मग आता काय करायचं, इकडं असा देह त्याग केला, पण हे असे महाराज लोक काय देह त्याग केल्यानं काही होत असते का नाही? त्यांच्या पाठीशी परमेश्वराचा हात असतो, त्यांनी मोठ्या मोठ्या तीर्थयात्रेला जात असतात. तर त्या ठिकाणी नरसिंह सरस्वतीने सांगितले की बाबा ज्या ठिकाणी तू मुक्काम केला होतास, ज्या ठिकाणी तुझ्या मोहरा काढून घेतलेल्या आहेत त्याच ठिकाणी तुला जन्म घ्यावं लागेल आणि त्या मोहरा काढून घेतला त्याची परतफेड तिथं मुलगा होऊन त्या आईवडिलाला करावं लागेल असं सांगितल्यानंतर मग त्या नदीमध्ये जाऊन त्यांनी त्यांचं देह समर्पण केलं आणि त्याच घरी त्या जोडप्याच्या पोटाला ह्यांचा जन्म झाला त्या महाराजांचा. आणि त्या जे सोन्याच्या मोहरा घेतले होते त्या पुत्र वियोगामध्ये तेवढ्या मोहरा त्यांना खर्च कराव्या लागलाय. म्हणून आपण जे काही कर्म करत असतो त्याचं फळ हे असं भोगावं लागत असतं. म्हणून आपलं मन आणि अंतःकरण स्वच्छ ठेवायचं, आपण आपल्या अंतःकरणातून भक्ती करायची आणि आपली बुद्धी चांगली ठेवायची. आपल्या कोणत्याही विचारामध्ये कुठलंही असं मळ येऊ द्यायचं नाही की बाबा असली बुद्धीच येऊ द्यायचं नाही. म्हणून स्वामी समर्थाला बार बार त्यांच्या चरणावर नतमस्तक व्हायचं असतंय आणि म्हणायचं असतंय की हे स्वामी माय, हे स्वामी आई, मला चांगली बुद्धी दे. माझ्या घरी कोणी सोन्याचा टोप जरी लिहून आले तरीही मी काढून घ्यावं अशी बुद्धी मला देऊ नको. दुसऱ्याचं हिरावून घ्यायची बुद्धी मला देऊ नको स्वामी आई. हे जीव जरी तसा असला, हे नरदेह जरी पापी असला तरी तू बुद्धी मला चांगली दे. असं रोज महाराजांच्या पुढं हात जोडून आपण नम्रपणे महाराजांना सांगितलं पाहिजे. तेव्हा महाराजांची कृपादृष्टी आपल्यावर होते आणि आपल्याला थोड्याने आपल्याला बुद्धी चांगली येत असते, आपली कायापालट होत असते आणि जे काही नशिबात आहे, जे काही कर्माचे फळ आहे ते भोगावेच लागतात. आणि जे जे आपल्या संचितात लिहिलेलं आहे, त्या महाराजांच्या संचितात लिहिलेलं होतं की त्या जोडप्याच्या घरी पुत्रप्राप्ती नसल्यामुळं आपल्याला तिथं जन्म घ्यायचा आहे. हे त्या नरसिंह सरस्वती माऊलीला माहिती होतं, स्वामी समर्थांना पण माहिती होतं. म्हणून ही हकीकत ही अशी घडत आली. म्हणून आपण उगं घोकतच बसतो की बाबा खरंच मी स्वामी पुढं काहीतरी मागितले आणि मला स्वामी अजून दिलेच नाहीत. परंतु तसं नसतंय. तुम्हाला ते योग यावं लागतं. तुम्हाला स्वामी आई सगळं देणारच आहे, पण ते ज्या वेळेला घ्यायचं त्याचा योग यावं लागतं. योग आल्याशिवाय स्वामी देत नाहीत. कारण त्याच्या मागची योजना काय काय ते स्वामीला माहिती असते की तुम्ही जे मागितलात ते लगेच्या लगे दिल्यानंतर तुमच्या पुढं काय काय कष्ट येणार आहेत, काय संकट येणार आहेत हे स्वामी आईला माहिती असतं. म्हणून त्या संकटाला दूर करून योग्य वेळी योग्य ठिकाणी तुम्हाला ते माऊली देत असते. स्वामी समर्थ माऊली देत असते. तुम्हाला जे काही तुम्ही देवाची भक्ती करता ती देव तुम्हाला देत असते. परंतु तुम्हाला आपल्याला दम नसतंय. आम्ही मागितलो तर आम्हाला देव दिलं नाही, ते काम व्हायचं होतं आमचं काम झालं नाही असं नाहीच. त्याचं योग्य वेळ यावं लागतं, आपल्या संचितात राहावं लागतंय आणि ते योग्य वेळीच मिळायला पाहिजे असे नियोजन परमेश्वर करत असतं. म्हणून मन शांत ठेवा, समाधान राहा आणि स्वच्छ मनानं चांगल्या मनानं दुसऱ्याला तुच्छ न लेखता मस्तपैकी सेवा करा, समाधान राहा, आनंदी राहा, स्वामी चरणावर नतमस्तक व्हा. एवढंच मी सांगते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.